कोरोनाचा धोका वाढू लागला आणि राज्यामध्ये आरोग्य यंत्रणेसह औषधांचा तुटवडा पडू लागला। यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी पाठपुरावा सुरू केला आणि अवघ्या काही दिवसात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन मिळवण्यात यश आलं। पाहूया याच संदर्भातला रिपोर्ट। थँक्यू गडकरी साहेब, कारण आपण उचललेले हे पाऊल हे केवळ विदर्भासाठीच नव्हे तर सगळ्या देशासाठी एक खूप मोठं उदाहरण ठरणार आहे। नितीनजी गडकरी यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी त्यांच्याकडनं होऊ शकेल तेवढे प्रयत्न केले आणि ते करतात आहे। मी पाहतो जेव्हा जेव्हा नागपूरला गरज पडली कोणती वस्तूची, त्यांनी जे योगदान दिलं ते कोणी करत नाही दुसरा। बाकी नेता बोलतात, हे नेता करते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानण्याचं कारण आहे कोणताही बडेजावपणा न करता त्यांनी केलेली कामं। रेमडेसिवीर असो, ऑक्सिजन असो किंवा आणखी काही, पुरवठ्यासाठी गडकरींनी जीवाचं रान केलं। गडकरींनी सन फार्माकडून नागपुरात 4900 आणि विदर्भात 500 इंजेक्शन्स मिळवून दिली। मायलॉन लॅबोरेटरीजकडून 6000 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करून दिला। 10 लाख वायल प्रति महिना रेमडेसिवीर निर्मिती प्रकल्पाला मंजुरी मिळवून दिली। वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सला 30,000 वायल प्रतिदिन रेमडेसिवीर उत्पादनाची परवानगी मिळवून दिली। इथे लाईफ सेव्हिंग इंजेक्शन तसेच सीटी स्कॅन, MRI आणि एंजिओग्राफीसाठी लागणारे डायग्नोस्टिक इंजेक्शन बनवले जातात। मात्र आता आधीचं आपलं सर्व उत्पादन कायम ठेवून 24/7 ही फॅक्टरी चालवून 15 दिवसात रेमडेसिवीरचं इंजेक्शन मार्केटमध्ये आणलं जाणार आहे। त्यामुळे देशाच्याच एकूण रेमडेसिवीर उत्पादनामध्ये 30,000 प्रतिदिन व्हायल उत्पादन फायद्याचा ठरणार आहे। केंद्रीय मंत्री माननीय नितिन जी गडकरी, उन्होंने इस पर दखल दी और इन्होंने बहुत ही अपने अथक प्रयास हम कह सकते हैं, उनके बिना शायद ये संभव नहीं हो पाता कि ये 2 दिनों में हमें ये परमिशन, जिसके लिए 2 से 3 हफ्ते लगते हैं, तो हमारी कंपनी जेनेटिक लाइफ साइंसेस को 2 दिनों में इन्होंने ये परमिशन दिलवाई ताकि हम ये प्रोडक्शन स्टार्ट कर सकें। ऑक्सिजनच्या तुटवड्यावरही नितीन गडकरींनी भरीव कामं केली आहेत। नागपूरसाठी भिलाई स्टील प्लांटकडून 30 टन ऑक्सिजन मिळवून दिले। वितरणासाठी विशाखापट्टणममधून टँकरची सुविधाही उपलब्ध करून दिली। नागपूरसाठी 1000 पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले। CSR फंडमधून विशाखापट्टणममधून 2000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवले। सज्जन जिंदल यांनी 20 टन ऑक्सिजन वाहन क्षमता असलेले 2 टँकर्स पूर्ण वेळ दिले। या टँकर्समुळे भिलाई स्टील प्लांटमधून रोज 40 टन ऑक्सिजन नागपूरला मिळेल। विशाखापट्टणमच्या एका कंपनीकडून 1000 व्हेंटिलेटर्स नागपूरसाठी उपलब्ध करून दिले। त्याचबरोबर स्पाइस हेल्थ कंपनीकडून गडकरींनी नागपूरसाठी व्हेंटिलेटर्सची मागणी केली। त्यानंतर स्पाइस हेल्थनं 125 व्हेंटिलेटर्स नागपूरला पोहोचवले। नागपूरच्या दंदे हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर्स भेट दिले। चेन्नईच्या फिनिक्स मेडिकल सिस्टम कंपनीला गडकरींनी CSR फंडच्या माध्यमातून 500 व्हेंटिलेटर्सची ऑर्डर दिली आहे। गडकरींनी या सगळ्या कामांसाठी जिथे शक्य तिथे CSR फंडचा वापर केला। नागपुरात निर्माण झालेल्या बेड्सच्या तुटवड्यावरही गडकरींनी पुढाकार घेत काम केलं। गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूर एम्समध्ये केवळ 2 दिवसात 60 वरून 500 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत। सोबतच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे तातडीनं 200 बेड्सना मंजुरी मिळवून देण्यात आली आहे। इतकंच नाही तर ज्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त बेड्स वाढवून मागण्यात येत आहेत त्यांना 24 तासात सदर परवानगी मिळवून देण्याचे निर्देश गडकरींनी दिले आहेत। कोरोनाच्या चाचणीसाठी अनेक ठिकाणी टेस्टिंग किट्सचा तुटवडा भासतोय। त्यासाठी नागपुरात गडकरींनी एका मोबाईल व्हॅनचीही सोय केली आहे। स्पाइसजेटचे मालक अजय सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीनं RT-PCR टेस्ट करणारी मोबाईल चाचणी व्हॅन नागपूरला उपलब्ध करून दिली आहे, जी येत्या 20 तारखेला पोहोचेल। यामधून केवळ 350 रुपये इतक्या नाममात्र शुल्कात चाचणी केल्या जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हॅनद्वारे दिवसाच्या 3000 चाचण्या होतील। नितीन गडकरी हे मोदी मंत्रिमंडळातले सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला, तेही कोणत्याही गाजावाजा विना। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।